Namaskar, Sujata here for News Plus Views. Today we have with us Mr. Mohan Gaikar. He is the property developer from the Nandgaon Karzat area, and he is very famous, trustworthy, and he is trusted by all the people over here. His clients are vouching for his services, whether it is related to money or giving the property land over here in Karzat. So Mr. Mohan Gaikar has 16 years of experience in dealing in property at Karzat, and Mr. Mohan Gaikar will be telling Seth about what are the property prices, what are the properties to buy here in Karzat. मोहन गायकर सर, आपण आपलं थोडे आपले एक्सपिरियन्स काय सांगणार? आपण सुरुवात कशी केली कर्जतमध्ये ॲज अ प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून? प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून मी 2014 पासून स्टार्ट केला. 2008 पासून मी सुरुवात केली. 2014 पासून मी स्टार्ट केला. हां हां. त्याच्यानंतर मी स्वतः प्रॉपर्टी खरेदी करून डेव्हलप करून मी सेल करायला लागलो. सर, तुम्ही हे जेव्हा म्हणता की तुम्ही डेव्हलप करतात, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? ही झाडं लावल्यापासून हे जे फेन्सिंग, कंपाऊंड वगैरे सर्व जर करणं आहे, तलाठीशी जी आपण डील करतो, हे सर्व आपण करून देतात सर. तर आपले जे मुंबईचे कस्टमर्स असतील किंवा मुंबई बाहेरचे जे कस्टमर्स असतील, ज्यांना इथे फार्मलँड घ्यायची आहे किंवा एन करायचं आहे, तर ह्याच्यासाठी ते लोक आपल्याला कसं कॉन्टॅक्ट करणार? प्रोसिजर काय आहे? कसं आपण म्हणजे जेव्हा एखाद्याने समजलं की एक क्लायंट आहे, त्याला इथे कर्जतमध्ये आपल्याला काय लँड घ्यायची आहे किंवा एक फार्म हाऊस बांधायचा आहे, तर काय प्रोसिजर आहे? कशी आपण प्रक्रिया काय आहे त्याची? त्याची प्रक्रिया अशी आहे की मी स्वतः डेव्हलपर असल्यामुळे मला कॉल येतात. त्याच्यानंतर मी त्यांना माझं सगळं प्लॅन दाखवतो. मी काय करून देणार आहे. मी त्यांना जसं कॉस्ट तशी घेतो मॅडम. जर समजा एखाद्याला वॉल कंपाऊंड बांधायचे किंवा एखाद्याला एन करायचे, एखाद्याला साधन खाली नुसतं प्लॉट हवा आहे, एखाद्याला पूर्ण फार्म हाऊस रेडी करून हवं आहे, त्या पद्धतीने जसं असेल त्या पद्धतीने मी त्यांना करून देतो. सर, आता काय असतं, मुंबईचे जे कस्टमर्स आहेत त्यांना असं म्हणायचं असतं की माझ्याकडे 25 लाख रुपये आहेत, तर 25 लाखमध्ये काय काय येऊ शकतं? म्हणजे त्याच्यामध्ये किती गुंठे जमीन येईल, त्याच्यामध्ये किती घर कोणत्या स्क्वेअर फीटमध्ये येईल, आणि त्याच्यामध्ये काय झाडं लागतील. तर असे काही तुमचे प्लॅन्स आहेत का की इतकं तुम्ही जर खर्च करणार असाल, इतके तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल, तर ह्याच्यामध्ये काय काय अवेलेबल होईल सर? 25 लाखामध्ये 20 गुंठे जमीन, तार फेन्सिंग आणि झाडं लावून देऊ शकतो. ओके. आणि नंतर त्यांनी आणखीन इन्व्हेस्ट करायचे आणि मग त्यांच्यासाठी घर बांधणं वगैरे, घर बनवायचे जसं त्यांनी प्लॅन दिलं, हां, तर तुम्ही त्याप्रमाणे त्यांना एक्स्ट्रा लावून करून देऊ शकतो. ओके सर. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण जमीन घेतो, तर जमीन ही अशी गोष्ट आहे की ही फिक्स असते. जमिनीमध्ये असं नाही की तुम्ही भर घातलीत आणि जमीन बनवलीत. जमीन बनवू शकत नाही. जमीन जी देवाने आपल्या पृथ्वीवर दिलेली तीच जमीन आहे, आणि ह्याची त्यामुळे कॉस्ट जमिनीची सतत वाढत जाणार आहे. लोक शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याच्यापेक्षा जर यांनी हिरव्या मातीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं आणि इथे झाडं लावली, इथे फार्म हाऊस बनवलं, इथे जर प्रोडक्शन केलं फुलांचं, फळांचं, तर ह्याच्यामध्ये फायदा होईल. तर ह्या दृष्टीने तुमच्या स्वतःच्या काही योजना आहेत का की तुम्ही लोकांना सांगून तिथे सांगू शकता की एवढे लोक तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ह्याच्यावर तुम्हाला काय प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न काय मिळेल? मी तुम्हाला सांगतो मॅडम, जर समजा आता हा प्लॉट समजा तुम्ही 25 लाखाला घेतला, त्यामध्ये समजा आता ऑलरेडी तर मी करून देणार आहे सगळं तुम्हाला, झाडं लावून देणार आहे, तार फेन्सिंग मारून देणार, ऑलरेडी गेट म्हणजे तुमचा रेडी फार्म हाऊस झाला. तुम्ही तोच फार्म हाऊस 6 महिन्यांनी विकायला जा, त्या फार्म हाऊसची किंमत तुम्हाला डबल होता. 6 महिन्यांनी मी तुम्हाला 2-4 महिन्यांनीच रेडी झालं. खाली झाडच लावा, झाडं लावा. त्याच्यानंतर म्हणजे ऑलरेडी तर मीच करून देणार आहे, फक्त तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुमच्या नावाने 7-12 बनवा, नंतर तुम्हीच तो विकायला जा, त्याची डबल रेट होणार. 25चं 50 होणार. सर, तर हेच महत्त्वाचं आहे की जेव्हा मुंबईची लोक इथे इन्व्हेस्ट करायला येतात, जमीन घ्यायची आहे त्यांना, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यांनी तुम्हाला सांगितलं की मिस्टर मोहन गायकर आहेत, हे सर्व करणार. तर डीलिंग जी आहे मेन आपली तलाट्याकडे जाऊन 7-12 करणं वगैरे, तर ते आपल्याकडून करून घेणं ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. मी स्वतः काय करतो, जेव्हा तुम्हाला मी सगळं प्रॉपर्टी ताब्यात देतो, ज्यावेळेस रजिस्ट्री झाली, हे सगळं ओके करून होतं, माझं पहिलंच झालेलं असतं, रजिस्टर झालं, त्याच्यानंतर तुमचा 7-12 बनून जोपर्यंत तुमच्या हातात नाही तोपर्यंत काही अमाऊंट मी शिल्लक ठेवतो. अमाऊंट आल्यानंतर 7-12 तुमच्या हातात दिल्यानंतर अमाऊंट मी घेतो तुमच्याकडून. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असं आहे की लोक जमीन घेतात, 7-12 होतो, कधी घर बांधतील, कधी झाडं लावून घेतील, पण त्याच्या पुढे जी ती प्रॉपर्टी आहे ती सांभाळायची आहे. पण त्याचं जे केअरटेकर एक तुम्हाला शोधून हां, एक्झॅक्टली, केअरटेकर ज्या ह्या सर्व्हिसेस आहेत, किंवा आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन झाडं लावायचे आहेत, किंवा आणखीन एखादं घर बांधायचं आहे, किंवा आणखीन एखादा प्लॉट बांधायचा आहे, आपल्याला घ्यायचं आहे आणि डेव्हलप करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये सर आपली किती मदत होणार आहे?
अर्थात त्याचे तुमचे चार्जेस असणार वेगळे. चार्जेस म्हणण्यापेक्षा मी कोणतरी केअरटेकर शोधून, एकूण माझ्याकडे माणसं असतात ती शोधून तुम्हाला तुमच्यासाठी पर्सनल लागणार तो मॅडम. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही शोधून देऊ शकतो पूर्णपणे. आता मी काय करणार, लॉक लावून लॉकिंग की करून तुमची आता चावी देणार. हा तुमचा 7/12, हा तुमचा प्लॉट. त्याच्यामध्ये पुढचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. अच्छा. तर सर असं आहे की लोकांना जेव्हा इन्व्हेस्ट करायचं असतं, एखादी प्रॉपर्टी लँड बाय करायची असते, तर हा जो आपण एरिया बघतोय हा नांदगाव आहे. तर आणखीन कुठे कुठे तुम्ही डील करतात, आणखीन कुठे कुठे लोकांना तुमच्याकडून प्रॉपर्टी घेता येईल? मी कर्जत मध्ये सर, संपूर्ण कर्जत कुठे कर्जत तालुक्यामध्ये कुठेही जमीन नसेल. जास्त कसं कर्जत तालुक्यामध्ये आपला कसं होल्ड आहे आणि दुसऱ्या मी कडे काय करत नाही, मी स्वतः जिथे आहे तिथे मी काही करू शकतो. बरोबर. म्हणजे कसं आता उद्या काही प्रॉब्लेम आला तर मी आता समजा मी कर्जत मध्ये राहतो आणि जर काय प्रॉब्लेम आता समजा इथे मी नांदगाव मध्ये कोणाला प्रॉपर्टी दिले ना, सरांनी मला फोन केला का मोहन असं प्रॉब्लेम तुला यावं लागेल, तर मी एक अर्ध्या तासाच्या तिथे पोहोचतो. बरोबर. कोणी असू दे, उद्या 20 गुंठे घेऊ का त्यांनी 10 एकर घेऊ, काही प्रॉब्लेम आला तर मी स्वतःच तिथे उपस्थित राहतो. तर हे सर आता तुम्ही जे बोललात की नांदगाव आहे कर्जतमध्ये, तर अशी काही गावांची नावं सांगू शकाल का की इथे तुमचा होल्ड आहे? तिथे नांदगाव मध्ये आहे, कोटिंब्यामध्ये आहे, कोटिंबे, खांडस मध्ये आहे, बांगरवाडी मध्ये आहे, तारवाडी मध्ये आहे, कशाल्यामध्ये आहे, त्याच्यानंतर कडाव मध्ये आहे, त्याच्यानंतर मांडवण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर असे खूप गाव आहेत की. तर सर आणि दुसरं एक असं होतं की ठीक आहे, आम्ही ही जमीन घेतली, तुम्ही 7/12 करून दिला, तुम्ही झाडाची हे करून दिलीत आम्हाला, केअरटेकरचं वगैरे सर्व सर्व्हिसेस दिल्या. लोकांना असतं की आम्ही मुंबईवरून येतो, इथे पाण्याची काय व्यवस्था असणार, आम्ही घर बांधायला घेतलं तर कन्स्ट्रक्शनसाठी जे मटेरियल लागेल किंवा गॅस लागेल, तर ह्या सर्वाची व्यवस्था ह्याच्यासाठी आपण काही मदत करता का? 100% मी स्वतःच करतो ना. आता सर्व साहित्य माझं स्वतःच आहे, जेसीबी माझे, डंपर माझे आहेत, जे काही लोकांना लागेल ते मी. आणि इथे पाण्याची व्यवस्था काय आहे सर? बोरवेल. आणि प्यायचं पाणी पण आपण बोरवेलच वापरतात. तुम्ही हे करू शकता, अक्वा टाकून हे करू शकता. आणि गॅसचं काय आहे सर? गॅसचं ते कनेक्शन आपलं मुंबई सारखं नाही येते, ते एक बाटला भेटतो, बाटला सिलेंडर. आणि लाईटचं, इलेक्ट्रिसिटीचं कोणाकडून मिळतं आपल्याला? ते आपलं तिथं मी स्वतः तुम्हाला हेल्प करू शकतो. काय होईल खर्च त्याचं काय, एक मला वाटतं असली 4-5 हजार रुपये खर्च होतो, तुम्हाला स्वतः करावं लागेल, स्वतःच्या नावाने तो मीटर घ्यावा लागतो. तर सर एकदा आपण असे ही सुरू केली आपण ही व्यवस्था की आता मला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते एखादा मी प्लॉट सिलेक्ट करते की हा प्लॉट मला घ्यायचा आहे, तर ह्याच्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते की ज्याच्यामध्ये तुम्ही असं बोलणार की इथे झाडं लावू शकतो किंवा काय करू शकतो? काय करतो, जो समोरचा माणूस घेतो त्याच्यावर पण काही गोष्टी सोडतो, सगळ्यात माझ्याकडे नाही घेत. बरोबर. समजा आता हा प्लॉट 20 गुंठाचा तुम्ही घेतला, आता मी त्यांना सांगतो सर तुम्हाला कुठल्या प्लॉटवर कुठली झाडं लावायची आहेत. आता समजा मीच बोलू शकत नाही का सर हाच लावा, बरोबर, तुम्हाला त्यांचा चॉईस आहे, तुमची चॉईस, समोरच्याची चॉईस, क्लायंटचा चॉईस आहे की त्याला कुठली झाडं लावायची, त्याला किती मोठं घराचं पण काय बोलतो, त्याला घर बनवायचे तर त्याचा प्लॅन आर्किटेक्ट कडून जो प्लॅन देईल त्या प्लॅन प्रमाणे मी तुम्हाला घर बनवून देईल, सगळं मी बाकीचं मी करून देणार तुम्हाला. आणि मग असं आहे की एखादा जेव्हा माणूस इन्व्हेस्ट करतो मुंबईतला, तो एखादा त्याचा जॉब असतो, त्याचा काहीतरी बिझनेस असतो, तो सतत इथे येऊ नाही शकत, तर ही सगळी जबाबदारी तुम्ही घेणार का? एकदा तुमचे जे सर्व्हिस चार्जेस आहेत की हे एवढा खर्च होणार आहे. आता माझ्याकडे जे क्लायंट आहेत सर्व तसंच येत आहेत ना, हप्त्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. बाकीचं काय असेल तर मी स्वतःच पाहतो ना. आता समजा नसेल कोणतं, आता मी समजा नांदगावला आलोय, आता नांदगावमध्ये माझे 20-25 फार्म हाऊस मी लोकांना दिले, तर मी प्रत्येक ठिकाणी असं राऊंड मारून जातोच ना, किंवा तिथं केअरटेकर आहे त्याला विचारतो बाबा काय चाललंय, कसं चाललंय, एखाद्याचा काय प्रॉब्लेम असेल तर मग समजा एका झाडचा काय प्रॉब्लेम आहे, सरांना वेळ नाही तर मी स्वतः पैसे देऊन ते खर्च करून घेतो आणि नंतर मग सरांना सांगतो असं झालं, मग सर मला परत रिप्लेस करतात ते पेमेंट. Okay, so this is Mr. Mohan Gaikar, who is handling the property business in Nandgaon, Karzat, mostly all over Karzat, and he is doing all these activities. You just have to pay him that sum of money and you have to select your own plot and you have to tell him what kind of house you want, whether you want a swimming pool, how many trees you want and which plant you want. And this is the surrounding area you can see. We are exactly in Nandgaon at Karzat Taluka, and you can see this is the developed property. It's going on, and see the surrounding area here. It's the mountain ranges, and this is how it looks in Nandgaon, Karzat. So that's what I said, when you are going to
buy a land property in any place, this land is a green gold. Land is an asset which you can't see, it just increases its value, but you can't buy it and produce it. You can't double the land, but you can double the value. And it's not like just the shares. When you are investing in shares or the debentures or the mutual funds, the price may go down. But when you are investing in land, it's all yours, and the price, the value, it increases double fold, tenfold. And this is Nandgaon Karzat.